यंदाच्या हवामान अंदाजानुसार एल निनोचा प्रभाव असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून त्याचा शेती क्षेत्रावर होणाऱ्या संभाव्य परिणाम, पर्जन्यमानाची स्थिती आणि त्यानुसार पीक पद्धतीचे नियोजन करावे. त्यामुळे येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते व बियाणे वेळेत आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतील या दृष्टीने आवश्यक सूक्ष्म नियोजन करावे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या वितरक आणि दुकानदारांवर कारवाई करावी असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. छत्रपती शाहू संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या सभागृहात खरीप हंगाम 2026च्या नियोजनासंदर्भात आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक मिनल करणवाल, तर महाबीजेचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे आदी यावेळी उपस्थित होते. गतवर्षी अतिवृष्टीमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून मदत मिळेपर्यंत कृषी विभागाने अतिशय चांगले काम केल्याबद्दल भरणे यांनी अभिनंदन केले. ते पुढे म्हणाले, कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या मोठ्या अपेक्षा असतात. त्यांच्या विभागावर मोठ्या प्रमाणात विश्वास असतो. कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार ते शेती करत असतात. त्यामुळे अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे. त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सदैव तत्पर असले पाहिजे असं ते म्हणाले. आपल्या सर्वांना माहिती आहे की या वर्षी हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार एल निनोचा प्रभाव हा राहणार आहे. खरं तर मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये खरा अंदाज आपल्याला समोर येईल, पण आज जर आपण पाहिलं तर एल निनोचा प्रभाव आपल्या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. त्यामुळे त्यात पावसाचं प्रमाण हे साधारणतः हे कमी राहणार आहे आणि पावसाचं प्रमाण जर कमी राहिलं तर शेतकऱ्याला ज्या अडचणीला सामोरं जावं लागेल त्या शेतकऱ्यांसाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत, शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन केलं पाहिजे, बियाण्याच्या बाबतीमध्ये असू द्या, पाण्याच्या बाबतीमध्ये असू द्या, खताच्या बाबतीमध्ये असू द्या, या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना कुठली काळजी घेणं गरजेचं आहे त्या बाबतीमध्ये आज या कार्यशाळेमध्ये चर्चा झालेली आहे. या वर्षी जर आपण विचार केला, चालू वर्षी जर आपल्या खरीप हंगामाचा जर विचार केला तर साधारणतः 1,45,20,00,000 हेक्टर क्षेत्राचं ह्या वर्षी आम्ही आमच्या कृषी विभागाने नियोजन हे केलेलं आहे. साधारणतः बियाण्याच्या बाबतीमध्ये बियाण्याची गरज ही 20 लाख क्विंटल, 20,17,000 क्विंटल असून 28 लाख क्विंटल हे बियाणं उपलब्ध आहे. हे सांगायचं तर बियाणं आपल्याकडं आपल्या मागणीपेक्षा जास्त उपलब्ध आहे. खताच्या बाबतीमध्ये खरीप हंगाम 2026 करता राज्यास केंद्र सरकारकडून 48.80 लाख मेटनाचं आवंटन मंजूर असून आतापर्यंत 25.17 लाख मेटन खते उपलब्ध झालेले आहेत. खरीप हंगामाचं एकूण क्षेत्रात विचार केला तर सरासरी क्षेत्र ऊस वगळता 44.36 लाख हेक्टर हे खरीपाचं क्षेत्र आहे. मागील खरीप हंगामातील एकूण पेरणी मागच्या खरीप हंगामामध्ये आपल्याला माहिती आहे की गेल्या वर्षी पाऊस हा जास्त पडला आणि 2025 मध्ये 1.43 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी सरासरीच्या 99% झाली होती आणि त्यामुळे रब्बीच्या क्षेत्रामध्ये गेल्या वर्षी वाढ झाली आणि रब्बीच्या क्षेत्रामध्ये साधारणतः सरासरीचे 116% अपेक्षेपेक्षा जास्त क्षेत्रावरती लागवड ही झालेली आहे. आणि ह्या वर्षी आपल्या सगळ्यांना माहिती या बाबतीमध्ये शेतकऱ्यांसाठी खते, बियाणे, कीटकनाशके, पाणी या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या कार्यशाळेमध्ये सर्वांनी चर्चा केलेली आहे. त्या बाबतीमध्ये आमच्या कृषी विभागाने नियोजन केलेलं आहे. खताच्या बाबतीमध्ये काही गोष्टीमध्ये आपल्याला माहिती आहे की युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळं तो तुटवडा भासणार आहे. या तुटवड्याच्या काळात सुद्धा आपण काय शेतकऱ्यांच्या दृष्टीने केलं पाहिजे यासाठी आमच्या सगळ्यांच्या उपाययोजना ह्या निश्चित प्रकारे सुरू आहेत. आणि मी आपल्याला एवढं सांगतो की हे सरकार हे शेतकऱ्यांच्या हित साधणारं सरकार आहे.
शेतकऱ्यांसाठी निर्णय घेणारं सरकार आहे आणि आपल्याला माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, दिवंगत उपमुख्यमंत्री मुद्दाम मी अजितदादा पवार साहेबांचा पण उल्लेख करतो, त्यांनी ह्या खात्या कृषी विभागाला खूप मोठी मदत सहकार्य केलं होतं. आणि आताचे उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार या सर्वांचं आमच्या विभागाला सहकार्य मार्गदर्शन आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की या आपत्तीच्या काळामध्ये जे मागच्या वर्षी आपत्ती झाली, या आपत्तीच्या काळामध्ये आपल्या राज्य सरकारने माझ्या शेतकरी बांधवांना खूप मोठं मदत किंवा खूप मोठं सहकार्य हे केलेलं आहे. आता या बाबतीत मी आता आकडा वगैरे आपल्याला सांगायची गरज नाही, कारण का खूप मोठं शेवटी शेतकऱ्यांचं हित साधणार आमच्या असल्यामुळं आपल्याला माहिती आहे की दुसरा शेतकऱ्यांचा विषय की शेतकरी खरं तर आपल्याला माहिती आहे की शेतकरी काय आनंदाने त्याची बाकी जो पीक कर्ज घेतो ती बाकी किंवा कर्ज काढतो तर काय त्याची भरणा त्याला तुम्हाला माहिती आहे की नैसर्गिक परिस्थितीमुळे त्याला ती भरता आली नाही आणि त्यामुळे त्याचं खातं हे थकबाकीत गेलेलं आहे. तशाच थकबाकीत गेलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा 2 लाख रुपयेपर्यंत मदत करण्याचा निर्णय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. आणि कर्जमाफीच्या बाबतीत सुद्धा निश्चित प्रकारे लवकरात आता तुम्हाला सांगायला हरकत नाही, ती माहिती जवळजवळ बऱ्यापैकी ही संकलित झालेली आहे आणि लवकरात लवकर या बाबतीमध्ये कर्जमाफी ही माझ्या शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे दिली जाईल हे आपल्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांना सांगतो. मी आपल्याला एवढं सांगतो की आपल्या विभागीय आपल्या ज्या कृषी विभागाच्या माध्यमातून या खरीप हंगामाच्या नियोजनासाठी आमचा कृषी विभाग निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी, शेतकऱ्यांना सहकार्य करण्यासाठी, शेतकऱ्याला मार्गदर्शन करण्यासाठी सज्ज आहे.